गुड मॉर्निंग. आज आपण जो नेचर ऑफ केमिकल बॉन्डमधला पुढचा जो पार्ट आहे तो आपण बघायचा आहे. त्याच्या अगोदर आपण काय काय बघितले बघूया. त्याच्या अगोदर आपण ऑक्टेट रूल बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण ऑक्टेट रूलचे लिमिटेशन्स बघितलेत. त्याच्यानंतर आपण बॉन्ड पॅरामीटर्स बघितलेत, म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी, बॉन्ड अँगल, बॉन्ड ऑर्डर, ओके, अँड पर्टिक्युलरली कोव्हॅलेंट रेडियस, वॉन्डरवॉल्स रेडियस, त्याच्या डेफिनेशन्स बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण डायपोल मोमेंट ही बघितली. ती डायपोल मोमेंटच्या अगोदर पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, आणि डायपोल मोमेंट इज नथिंग बट इट इज द फिजिकल क्वांटिटी टू मेजर द पोलॅरिटी इन अ कोव्हॅलेंट बॉन्ड. हे आपण कॅरेक्टर बघितलं. मग तो कोव्हॅलेंट बॉन्ड ची जी पोलॅरिटी आपण मेजर करतो इन टर्म्स ऑफ अ डायपोल मोमेंट, मग त्याच्यामध्ये आपण CO2 मॉलिक्यूल, BF3, BeCl2 ह्याची डायपोल मोमेंट 0 काय येते हे आपण बघितलं. मग H2O ची काय येत नाही. तसंच आपण NF3 आणि NH3 मधलं कंपॅरिझन केलं डायपोल मोमेंटचं. आता जो पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजेच कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन अ आयोनिक बॉन्ड और दॅट इज ऑल्सो नोन ॲज अ पोलरायझेशन इन आयन्स. आता पोलरायझेशन हे Z न पण लिहा किंवा S न लिहा, दोन्हीपैकी कशाने पण तुम्ही लिहू शकता. मग आता नेमकं पोलरायझेशन ऑफ आयन्स म्हणजेच कोव्हॅलेंट कॅरेक्टर. आता बघा आपण डायपोल मोमेंटमध्ये काय बघितलं की पर्टिक्युलरली कोव्हॅलेंट मध्ये आयोनिक कॅरेक्टर बघितलं. आता इथं आपण आयोनिक बॉन्डमध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर बघायचं आहे. आयोनिक बॉन्ड म्हणजे कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड, म्हणजे आयोनिक बॉन्डमध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर. डायपोल मोमेंटला काय बघितलं आपल्याला, तर कोव्हॅलेंट कॅरेक्टर मधलं आयोनिक बॉन्ड म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड मधलं आयोनिक कॅरेक्टर बघितलेलं होतं. आता त्याच्या उलट आपल्याला इथं कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड म्हणतात. त्यालाच आपण पोलरायझेशन ऑफ अनायन्स म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता बघा तुम्हाला व्हेन टू अपोजिटली चार्जड आयन्स, बघा हा, टू अपोजिटली चार्जड आयन्स महत्वाचं काय आहे. पहिला टू अपोजिटली चार्जड आयन्स अप्रोचेस. Okay, when two oppositely charged ions, म्हणजेच cation and anions approaches closely to each other. When they are going to closely approaches to each other, then what happens? Then cation attracts electrons from anion and repels a nucleus of an anion. हे लक्षात ठेवा. म्हणजेच तो काय करतो की ज्या वेळेला समजा हा तुमचा कॅशायन आहे, ओके, कॅशायन आहे आणि हा एनायन आहे, तर हे एनायन्सचे जे निगेटिव्ह चार्ज आहेत ह्या निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतो कॅशायन. कॅशायन काय करतो, अट्रॅक्ट करतो, बिंग स्मॉल. ओके, स्मॉल असल्यामुळे त्याच्यावरती चार्ज जास्त असतो. तो ह्या अनायन्सच्या निगेटिव्ह चार्जला म्हणजेच इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करतो, परंतु ह्याला रिपेल करतो. कुणाला रिपेल करतो, न्यूक्लियसला. आणि न्यूक्लियसला रिपेल झाल्यामुळं काय होतं, हा अनायन गेट्स डिस्टॉर्टेड. काय होतं, हा गेट्स डिस्टॉर्टेड होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच थोडक्यात लक्षात घ्या, व्हेन टू अपोजिटली चार्जड आयन्स दॅट इज अ कॅशायन अँड anion when closely approaches to each other, cation attracts electron from anion and repels nucleus of the anion. म्हणजेच repels the nucleus. दोन्हीही करू शकतात. म्हणजे anion सुद्धा आपल्याला ह्याचे इलेक्ट्रॉन्सला रिपेल करतात आणि न्यूक्लियसला अट्रॅक्ट करतील. ओके, एनायन काय करतील, कॅशायनच्या न्यूक्लियसला अट्रॅक्ट करतील आणि कॅशायन वरती जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना रिपेल करतील. दुसरं कॅशायन काय करेल, एनायन्सच्या इलेक्ट्रॉनला, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्सला तो अट्रॅक्ट करेल
आणि ह्या न्यूक्लियसला रिपेल करेल. मग त्या ज्या वेळेला रिपेल होतं त्यावेळेला देर इज अ डिस्टॉर्शन. ओके, ड्यू टू म्हणजेच दुसरा पार्ट येतं ड्यू टू रिपल्शन. ड्यू टू रिपल्शन देर इज अ डिस्टॉर्शन among anion. Okay, there is due to repulsion there is a distortion among anion and electron density get shifted. लक्षात ठेवा. So anion, so electron density get shifted. आता ही जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे इट्स गेट shifted towards a cation. ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी गेट शिफ्टेड टुवर्ड्स कॅशायन. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ड्यू टू रिपल्शन देर इज अ डिस्टॉर्शन अमंग एनायन अँड इलेक्ट्रॉन डेन्सिटी. म्हणजेच बघा ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते, शिफ्टेड टुवर्ड्स अ कॅशायन होते. आणि ह्यालाच आपल्याला टुवर्ड्स कॅशायन होते म्हणजेच रिझल्टिंग, म्हणजे हे जे शिफ्टिंग होतं त्याच्यामध्ये लक्षात ठेवा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, इलेक्ट्रॉन डेन्सिटी गेट शिफ्टेड टुवर्ड्स कॅशायन रिझल्टिंग इन शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू takes place. That is nothing but extent of polarization. म्हणजेच लक्षात ठेवा when these two oppositely charged ions approaches closely to each other, cation attract करणार particularly electrons from an anion and repels करणार nucleus of the anion. Due to this repulsion there is a distortion. म्हणजेच हे अनायन्सचा जो साईज आहे त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन होईल आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ अनायन गेट शिफ्टेड टुवर्ड्स द कॅशायन, कारण का तो अट्रॅक्ट करतो म्हणून. आणि रिझल्टिंग इन अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन दीज टू कॅशायन अनायन टेक्स प्लेस अँड that distortion is nothing but a polarization. And this polarization particularly depends on the polarization of an anion depends on the cation and charge on a cation. ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आपल्याला शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स लक्षात घ्या. इथं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन कुणामध्ये होणार आहे, कॅशायन आणि अनायन मध्ये होणार आहे. शेअरिंग म्हटलं तर काय होईल, कोव्हॅलेंट कॅरेक्टर येईल. आणि म्हणून कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड केव्हा होणार, ज्यावेळेला कॅशायन अनायन बरोबर अप्रोच होईल. कॅशायन स्मॉल साईजचा असतो, त्याच्यावरती चार्ज हा न्यूक्लिअर चार्ज हायेस्ट असतो आणि त्यामुळं तो अट्रॅक्ट करतो पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अनायन. ओके, आणि सेम टाइम तो रिपेल करतो न्यूक्लियसला आणि त्यामुळं अनायन्स गेट्स डिस्टॉर्टेड. आणि ती जी अनायन्सची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्टेड टुवर्ड्स द कॅशायन अँड दिस इलेक्ट्रॉन डेन्सिटी is going to share between cation and anion. That sharing is nothing but a covalent character in an ionic bond. And this sharing of particularly electron density due to distortion, that phenomena is called as a polarization. That polarization is nothing but it is known as a extent of polarization, and this phenomena is going to take place due to oppositely charged ion, cation and anions when they are approaches closely to each other. म्हणजे कॅशायन काय करणार, ह्या अनायन्सच्या इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडं अट्रॅक्ट करेल आणि अट्रॅक्ट केल्यामुळं आपल्याला सेम कंडिशन्स मध्ये तो न्यूक्लियसला रिपेल करणार आहे. आणि ते रिपेल केल्यामुळं काय होईल, हा जो अनायन्सचा साईज आहे तो डिस्टॉर्ट होईल आणि ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी शेअर होईल. शेअर म्हटलं की कोव्हॅलेंट कॅरेक्टर, आणि ते कोव्हॅलेंट कॅरेक्टर म्हणजेच एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन इन आयन, म्हणजेच इन आयोनिक बॉन्ड
हे होतं, एवढं लक्षात ठेवा. आणि ऑन अकाउंट ऑफ पोलरायझेशन anion by cation the ionic bond develops a partial covalent character. म्हणून ह्या एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन म्हणून आयोनिक बॉन्ड डेव्हलप पार्शल कोव्हॅलेंट कॅरेक्टर, हे लक्षात ठेवा. काय आहे? कोव्हॅलेंट कॅरेक्टर डेव्हलप होतं ड्यू टू distortion, and that distortion is nothing but a polarization. Polarization कशामुळे होतं? तर two oppositely charged ions approaches closely to each other. So cation attracts a electron from an anion and hence there is a distortion takes place. हे लक्षात ठेवा. And this electron density is going to be shared between these two cation and anions, and the distortion is takes place. That distortion is nothing but a phenomena of a polarization, and this extent of a polarization is takes place due to a particularly covalent character, means sharing of a electron density because of attraction and repulsion. That covalent character is developed. So in an ionic bond a partial covalent character is developed due to the polarization fact. Polarization is takes place due to the distortion, and due to the distortion there is a sharing of electron density is going to takes place. Okay, so that is the particularly character of a covalent character in a ionic bond. हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही आयोनिक बॉन्ड मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर आपण बघितलं तर हे एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन किंवा पोलरायझेशन ऑफ anion ह्याच्या करता द फॅक्टर्स विच पर्टिक्युलरली इन्फ्लुएन्स द एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन, ओके, दॅट फॅक्टर्स इज ऑल्सो एक्सप्लेन बाय अ फजन्स रूल. ओके, हे लक्षात ठेवा. तो फजन्स रूल तुम्हाला एक्सप्लेन करतो की विच आर द फॅक्टर्स, ओके, which going to be a particularly affects the extent of a polarization. आणि ते extent of a polarization हे आपल्याला बघायला मिळतं राजानो ड्यू टू extent of a polarization. हे बघायला मिळतं आपल्याला राजानो ड्यू टू जर कॅरेक्टर जर बघितलं तर ते कॅरेक्टर आपल्याला फजन्स रूलच्या अंडर बघतो. म्हणजेच आपण एक्सप्लेन फजन रूल हा तरी कॅरेक्टर येईल किंवा त्यालाच तुम्ही त्या एक्सप्लेन फजन रूल्सला तुम्ही फॅक्टर्स, ओके, लक्षात घ्या, फॅक्टर्स अफेक्टिंग extent of polarization, okay, that is called as a Fajans rule. मग कुठला पार्ट येतो? पहिल्यांदा साइज ऑफ आयन्स हा पहिला पार्ट असतो. दुसरा चार्ज ऑन आयन. तिसरा पार्ट येतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ओके, आणि चौथा पार्ट येतो डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, हा आपल्याला 4 फॅक्टर बघायला मिळतात डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम. हे 4 फॅक्टर्स येतात विच आर गोइंग टू अफेक्ट द एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन. मग आता इथं साईज ऑफ आयन्स म्हणजेच आपल्याला 2 साईज आहेत. एक आहे कॅशायन आणि दुसरा आहे एनायन. कॅशायनचा साईज स्मॉल असला पाहिजे, स्मॉल ग्रेटर पोलरायझेशन, आणि ह्याचा लार्ज असेल तर ग्रेटर पोलरायझेशन आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे साईज ऑफ द आयन्स, कॅशायन शुड बी अ स्मॉलर म्हणजेच हाय पोलरायझेशन म्हणजेच ग्रेटर पोलरायझेशन. एनायन इज अ लार्ज देन ग्रेटर पोलरायझेशन. म्हणजेच लक्षात ठेवा, इफ यू हॅव अ स्मॉल साइज कॅशायन,
small size cation means there is a particularly electron density or there is a high density of a positive charge. Small cation म्हणजेच लक्षात घ्या, स्मॉल साइज कॅशायन, स्मॉल साइज म्हणजेच हाय डेन्सिटी ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज. हाय डेन्सिटी ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि लार्ज साइज अनायन्स मध्ये काय होणार आहे, हाय डेन्सिटी ऑफ अ निगेटिव्ह चार्ज येईल. मग हाय डेन्सिटी ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज जर कॅशायन मध्ये असतील सर दे आर गोइंग टू इफेक्टिव्हली अट्रॅक्ट पर्टिक्युलरली अनायन्स, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जर तुम्ही घेतलं तर LiCl, ओके, Li प्लस अँड Cl मायनस आणि NaCl. आता लक्षात घ्या Li चा साईज स्मॉल आहे कुणापेक्षा, Na पेक्षा, म्हणजे कॅशायन साईज स्मॉल आहे म्हणजे एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन हे LiCl मध्ये जास्त आहे, कारण का हिता आपल्याला अनायन सेम आहे, हे लक्षात ठेवा. काय आहे, अनायन सेम आहे, कुठला आहे, ClCl, परंतु आपल्याला कॅशायन डिफरंट आहे म्हणजे Li कॅशायनचा साईज स्मॉल म्हणून एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन जास्त, कारण का हाय डेन्सिटी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज मोर विथ Li दॅन Na. हा पहिला फॅक्टर पर्टिक्युलरली कॅशायनच्या बाबतीत येतो. मग तुमचा जर अनायन असेल तर अनायनचा साईज लार्ज होणार आहे. आता अनायनचा साईज लार्ज, अनायन साईज लार्ज, ओके, अनायन साईज लार्ज, देन ग्रेटर पोलरायझेशन म्हणजेच ग्रेटर पोलरायझेशन होणार आहे. आता हे कशामुळे होईल तर ग्रेटर पोलरायझेशन हे अनायन्समुळे जे होणार आहे, कारण का आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, ओके, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स जे आहेत, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स हे पर्टिक्युलरली एक्सपिरियन्स अट्रॅक्शन, ते एक्सपिरियन्स अट्रॅक्शन करणार आहेत, हे लक्षात ठेवा, ऍज कम्पेअर टू रिपल्शन. परंतु न्यूक्लियस काय होणार आहे, रिपेल होणार आहे. मग तुम्ही इथं Li आणि आयोडीन मायनस असं जर घेतलं आणि पर्टिक्युलरली Li हा घेतला बघा, हा Li आणि Cl मायनस घेतला. आता लक्षात घ्या आयोडीनचा साईज मोठा आहे कुणापेक्षा, Cl पेक्षा, म्हणजेच कॅशायन आपल्याला सेम आहे, अनायन डिफरंट आहे, परंतु आयोडीनचा साईज क्लोरीन पेक्षा जास्त आहे, म्हणजेच आयोडीनचे जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत ते एक्सपिरियन्स अट्रॅक्शन्स करतील आणि ऍज कम्पेअर अट्रॅक्शन देअर इज अ रिपल्शन ऑफ अ न्यूक्लियस होईल ऍज कम्पेअर टू क्लोरीन, कारण क्लोरीनचा साईज स्मॉल आहे कुणापेक्षा, आयोडीन पेक्षा, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जेवढा साईज अनायन्सचा लार्जर तेवढंच ग्रेटर पोलरायझेशन बघायला मिळेल. आणि पर्टिक्युलरली लक्षात घ्या अट्रॅक्शन बाय अ कॅशायन, इथं लक्षात घ्या अट्रॅक्शन बाय अ कॅशायन फॉर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स इज अ लार्ज, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इज लार्ज, परंतु आयोडीनच्या न्यूक्लियस, आयोडीनचा म्हणजेच समजा हा आयोडीनचा न्यूक्लियस आहे, त्याचा जर इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याचं अट्रॅक्शन टुवर्ड्स द आयोडीन न्यूक्लियस हे लेस असतं, कारण का लार्ज साईज असल्यामुळं आयोडीनच्या न्यूक्लियसचा पर्टिक्युलरली आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्सचं अट्रॅक्शन हे एक्सपिरियन्स कमी असतं, परंतु कॅशायन म्हणजेच Li विथ आयोडीन, आयोडीनच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्सचं पर्टिक्युलर कॅशायन टुवर्ड्स, कॅशायन म्हणजेच Li कडं इलेक्ट्रॉन्सचं अट्रॅक्शन हे लार्ज असतं, परंतु आयोडीन न्यूक्लियसकडे त्याचं कमी असतं आणि म्हणून ग्रेटर पोलरायझेशन होतं, म्हणजेच लेस अट्रॅक्शन टुवर्ड्स अनायन न्यूक्लियस अँड मोर अट्रॅक्शन टुवर्ड्स अ कॅशायन, हे लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली ज्या वेळेला अनायन्सचा साईज मोठा असतो त्यावेळेला. मग अनायन्सचा साईज आयोडीनचा मोठा आहे कुणापेक्षा, क्लोरीनपेक्षा, म्हणजेच आयोडीनचं ग्रेटर पोलरायझेशन होणार आहे ॲज कम्पेअर टू क्लोरीन. आणि म्हणून साईज ऑफ अ कॅशायन आणि साईज ऑफ अ अनायन दीज टू फॅक्टर्स आर इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू एक्सटेंट ऑफ अ पोलरायझेशन, हे लक्षात ठेवा. आता पुढचा कॅरेक्टर येतं ज्याला आपण चार्ज ऑन अनायन्स म्हणतो, म्हणजेच लक्षात घ्या हा फॅक्टर चार्ज ऑन अनायन्स. आता चार्ज ऑन अनायन्स जेवढा हायर द मॅग्निट्यूड
okay, charge of a cation or anion, higher the magnitude, म्हणजेच higher the charge of a cation or anion, greater is polarization. ओके, हे लक्षात ठेवा. जेवढा चार्ज कॅशायन अनायन्सचा जास्त आहे तेवढंच पोलरायझेशन आपल्याला जास्त बघायला मिळेल. कारण का इथं लक्षात ठेवा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॅशायन अँड अनायन्स डिपेंड्स ऑन द चार्ज. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह मुळे जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, हा चार्जवर अवलंबून असतो. मग तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर AlCl3, ह्याच्यामध्ये Al वरती 3 चार्ज आहे. तसंच MgCl2, Mg वरती 2 चार्ज आहेत आणि NaCl वरती 1 चार्ज आहे. लक्षात ठेवा. म्हणजेच अट्रॅक्टिव्ह फोर्स हा आपल्याला अल्युमिनियम म्हणजे AlCl3 मध्ये कॅशायनचा चार्ज जास्त, म्हणजेच ह्याचं पोलरायझेशन जास्त कुणापेक्षा, MgCl2 चं जास्त कुणापेक्षा, NaCl पेक्षा. हे लक्षात ठेवा. दॅट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर, important character with a charge on anions and particularly charge on a cation. हे लक्षात ठेवा. जेवढा हायर द चार्ज असेल तेवढा आपल्याला पर्टिक्युलरली ग्रेटर पोलरायझेशन कॅरेक्टर बघायला मिळेल. हे लक्षात घ्या. आता पुढचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात, ओके, कुठल्याही अनायन्स मध्ये किंवा कॅशायन मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात त्याचं डिस्ट्रीब्युशन करणे म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होय. आता जर लक्षात घ्या, एखाद्या पर्टिक्युलरली इलेमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मांडत असताना त्याच्यामध्ये आपल्याला SPD म्हणजेच लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये S2, P6 अँड D10 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे का? ओके, असं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर डी ऑर्बिट जर इन्व्हॉल्वमेंट मध्ये असेल तर त्याच्यामध्ये लेस स्क्रीनिंग इफेक्ट येतो, लेस शिल्डिंग इफेक्ट येतो. मग जो लेस शिल्डिंग इफेक्ट मुळे काय होतं, पर्टिक्युलरली पॉवर ऑफ पोलरायझेशन हे इन्क्रीज होतं दॅन कॅशायन. म्हणजे कॅशायन पेक्षा पॉवर ऑफ पोलरायझेशन हे आपल्याला इन्क्रीज होतं रादर दॅन ओनली एस ऑर्बिट आणि पी ऑर्बिट जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये असतील, एका एलिमेंट मध्ये एस आणि पी ऑर्बिट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आहेत आणि दुसऱ्या मध्ये आपल्याला जर SPD असेल म्हणजे डी ऑर्बिट किंवा एफ ऑर्बिट जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये इन्व्हॉल्व असतील तर पोलरायझेशन जास्त होतं ॲज कम्पेअर टू अ पोलरायझेशन ऑफ अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विच कंटेन्स ओनली एस अँड पी असतील तर. मग आता आपण एक्झाम्पल बघूया. ह्यामध्ये एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं ज्या वेळेला आपण बघणार आहोत ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं एक्झाम्पल. इथं CU आणि Na म्हणजे CuCl आणि NaCl. आता ह्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे CUचं आणि Na हे लक्षात ठेवा. आता CUचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे Cu प्लस आणि Na Cu प्लसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 ओके 3p6 अँड 3d10 हा येतं. हे लक्षात ठेवा. आणि इथं Na प्लसचं 1s2 2s2 2p6 एवढंच येतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच लक्षात घ्या, Cu मध्ये आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये डी ऑर्बिट इन्व्हॉल्व आहे आणि Na मध्ये आउटर ऑर्बिट पी ऑर्बिट इन्व्हॉल्व आहे. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जर आपण सांगितलं ज्याच्यामध्ये S2 P6 अँड D10 असा आउटर मोस्ट ऑर्बिट डी ऑर्बिट जर इन्व्हॉल्व असेल तर एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन जास्त, ओनली आणि एस आणि पी असेल तर पोलरायझेशन कमी येतं. हे लक्षात ठेवा. कारण का इथं स्क्रीनिंग इफेक्ट हा जास्त असतो, इथं स्क्रीनिंग इफेक्ट
पुअर आहे. कुणाचं स्क्रीनिंग? तर इलेक्ट्रॉन्सचं स्क्रीनिंग हे इथं आपल्याला डी ऑर्बिट ज्या वेळेला इन्व्हॉल्व्ह होतं, एफ ऑर्बिट ज्या वेळेला इन्व्हॉल्व्ह होतं, त्यावेळेला शिल्डिंग इफेक्ट म्हणजेच स्क्रीनिंग इफेक्ट हा आपल्याला पुअर बघायला मिळतो. आणि म्हणून लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू द फजन्स रूल, द पोलरायझेशन फॅक्टर म्हणजेच ज्याला आपण ग्रेटर कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड, हे जर बघायला गेलं तर CuCl मध्ये जास्त आहे, कारण का डी ऑर्बिट हा आपल्याला पुअर स्क्रीनिंगचा आहे. आणि इथं Na मध्ये पी ऑर्बिट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं, त्याचं स्क्रीनिंग इफेक्ट जास्त आहे. म्हणजे ग्रेटर पोलरायझेशन ऑफ पर्टिक्युलरली एनी कंपाऊंड असेल, ओके, ते CuCl मध्ये जास्त असणार आहे कुणापेक्षा? NaCl पेक्षा. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून CuCl इज मोर कोव्हॅलेंट दॅन NaCl बिकॉज ॲज पर द फजन्स रूल द पर्टिक्युलरली आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे S2p6d10 टाईप असेल तर लेस स्क्रीनिंग आहे, आणि ते आपल्याला CuCl मध्ये बघायला मिळतं. आणि NaCl मध्ये 2s2 आणि 2p हे कॅरेक्टर येत असल्यामुळं तिथं लेस स्क्रीनिंग म्हणजेच पर्टिक्युलर स्क्रीनिंग इफेक्ट हा मोर बघायला मिळतो ॲज कम्पेअर टू S2p6d10. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ अ मीडियम म्हणतो. आता जेवढं डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम इज लेसर, जेवढं डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम इज लेसर, तेवढंच ग्रेटर एक्सटेंट ऑफ अ पोलरायझेशन इन आयोनिक कंपाऊंड टेक्स प्लेस. आता डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा जो कॅरेक्टर जो आहे तो पर्टिक्युलर प्रत्येक मीडियमला तिथं सुद्धा परत पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फॅक्टर बाय एक्सटर्नल फोर्स केल्यानंतर त्या पर्टिक्युलरली इलेमेंट्समध्ये किंवा त्या मीडियममध्ये आपल्याला पर्टिक्युलर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर हे आपल्याला एक्सटर्नल एनर्जीमुळं आपल्याला किंवा एक्सटर्नल इलेक्ट्रिकल कॅरेक्टर्समुळं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर्स बघायला मिळतात. आणि त्यालाच डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दॅट मीडियम म्हणतात. आणि ते डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट ह्याची व्हॅल्यू म्हणजेच त्या मीडियम डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट, ओके, ह्याची मॅग्निट्यूड ऑफ अ मीडियम जर लेसर असेल तर ग्रेटर एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन हे आपल्याला बघायला मिळतं. मग जर पोलर मीडियम असेल तर आयन्स गेट सेपरेटेड अँड पोलरायझेशन हे होत नाही. आणि म्हणून वॉटर सारखं जर पोलर मीडियम असेल ज्याचं डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू ही आपल्याला पर्टिक्युलरली कमी असेल, तिथं ते पोलरायझेशन होईल. पोलरायझेशन जास्त की आयन्स सेपरेटेड होतील. आयन्स सेपरेटेड म्हटलं की पोलरायझेशन कमी होईल. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट पर्टिक्युलरली आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन मध्ये बघायला मिळेल, ज्याला आपण फजन्स रूल हे कॅरेक्टर बघतो. आता ह्या फजन्स रूल मध्ये पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला पहिला जो स्लाइड दाखवलेली होती त्या पहिल्या स्लाइड्स मध्ये आपण, ओके, तर पर्टिक्युलरली पहिल्या स्लाइड मध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्या स्लाइड्स मध्ये मी सांगितलेलं होतं पोलरायझेशन म्हणजे काय, तर कॅशायन अँड अनायन्स व्हेन दे अप्रोचेस टू ईच अदर, क्लोजली अप्रोचेस टू ईच अदर, तर कॅशायन काय करतो, ह्या अनायनला, कॅशायन काय करतो, अनायन्सला पर्टिक्युलरली त्याच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करतो आणि न्यूक्लियसला रिपेल करतो आणि अनायन्सला डिस्टॉर्ट करतो. आणि डिस्टॉर्शनमुळं त्यातली इलेक्ट्रॉन डेन्सिटी शेअर होती विथ कॅशायन अँड अनायन. दिस एक्सटेंट ऑफ अ शेअरिंग ऑफ अ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच कोव्हॅलेंट कॅरेक्टर हे प्रेझेंट होतं इन आयोनिक बॉन्ड मध्ये होतं. त्यालाच आपण त्याच फेनॉमेननला म्हणजे डिस्टॉर्शन ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ an ion due to the repulsion and attraction, okay, that distortion particularly gives you a shifting of electron density towards cation, and anions is going to be distort, and there is a sharing of electron density takes place between cation and anion. त्या फेनॉमेननला आपण पोलरायझेशन म्हणतो. आणि ते पोलरायझेशन म्हणजेच लक्षात ठेवा पर्टिक्युलरली पोलरायझेशन म्हणजेच एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन मीन्स particularly in ionic bond there is a covalent character is developed. That extent of polarization, the factors which is really
particularly influence or affects, that is the size of ions, charge on anions, electronic configuration, dielectric constant. मग साइज ऑफ आयन्स, कॅश आयन आणि अनायन्स, जेवढा कॅश आयनचा साइज स्मॉल तेवढीच ग्रेटर पोलरायझेशन. का तर ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी कॅश आयन मध्ये जास्त असते आणि तो पर्टिक्युलरली अट्रॅक्ट करतो पर्टिक्युलरली अनायन्सच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला ड्यू टू द हाय डेन्सिटी ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज. आणि म्हणून तुम्हाला LiCl आणि NaCl घेतलाय. Liचा साईज स्मॉल आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी ही Li मध्ये जास्त आहे कुणापेक्षा, Na पेक्षा. म्हणजेच पोलरायझेशन हे LiCl मध्ये जास्त असणार आहे. अनायन्स मध्ये लार्ज साईज असला पाहिजे. लार्ज साईज अनायन असलं की ग्रेटर पोलरायझेशन होईल, कारण का आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हा एक्सपिरियन्स करतो मोर अट्रॅक्शन दॅन अट्रॅक्शन बाय द न्यूक्लियस ऑफ द अनायन. अनायन्सच्या न्यूक्लियसचं अट्रॅक्शन हे लेस असतं टुवर्ड्स आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन दॅन दिस कॅश आयन. मग हे कॅश आयन आपल्याला अनायन्सच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्सला जास्त अट्रॅक्ट करतात रादर दॅन न्यूक्लियस, आणि त्यामुळे एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन लार्ज साईज अनायन्सचं बघायला मिळतं ऍज कम्पेअर टू Li प्लस अँड Cl मायनस पेक्षा. हे लक्षात ठेवा. पुढचा येतो चार्ज ऑन अनायन्स. जेवढा हायर द मॅग्निट्यूड म्हणजे हायर द चार्ज ऑफ कॅश आयन अनायन असेल तर तेवढंच ग्रेटर पोलरायझेशन येतं. कारण ज्यावेळेला पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज येतो त्यावेळेला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो आणि तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिपेंड्स ऑन द चार्ज असतो. मग जेवढा हायर द चार्ज, इथं बघा अल्युमिनियमचा चार्ज +3 आहे, Mgचा +2 आहे, Na प्लस आहे, म्हणजेच इथं एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन जास्त येणार आहे, कारण का कॅश आयन अल्युमिनियमचा चार्ज जास्त आहे म्हणून AlCl3 चं ग्रेटर पोलरायझेशन आहे दॅन MgCl2. MgCl2 चं ग्रेटर पोलरायझेशन आहे दॅन NaCl. इट इज ड्यू टू द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज. हे लक्षात ठेवा. आता तिसरा पॉइंट येतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता फजन्स रूल काय सांगतो, द ग्रेटर पोलरायझेशन इज टेक्स प्लेस व्हेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयन्स कंटेन्स S2p6d10. असं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मध्ये हे ऑर्बिट इन्व्हॉल्व्ह असतील, म्हणजे डी ऑर्बिट किंवा F ऑर्बिट जर इन्व्हॉल्व्ह असेल तर लक्षात ठेवा तिथं लेस स्क्रीनिंग म्हणजे लेस शिल्डिंग इफेक्ट असतो ऍज कम्पेअर टू पर्टिक्युलरली S अँड P इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पेक्षा. ओके, शिल्डिंग इफेक्ट इथं पुअर असतो, इथं शिल्डिंग इफेक्ट जास्त असतो. मग जेवढंच डी ऑर्बिट जर इन्व्हॉल्व्ह असेल तर ग्रेटर पोलरायझेशन येईल ड्यू टू लेस शिल्डिंग ऑर स्क्रीनिंग इफेक्ट रादर दॅन मोर शिल्डिंग इफेक्ट इन S अँड P इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर. आणि म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला कंपॅरिझनला मी CuCl आणि NaCl दिलं तर CuCl मध्ये आपल्याला कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त बघायला मिळतं रादर दॅन NaCl, कारण का CuCl चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे Cu आयन्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं तर त्यामध्ये S2p6 आणि D10 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळतं आणि Na मध्ये फक्त S आणि P कॉन्फिगरेशन बघायला मिळतं आणि त्यामुळे इथं लेस स्क्रीनिंग शिल्डिंग आहे कुणापेक्षा, Na पेक्षा. म्हणजेच Cu चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये S2p6d10 हे इन्व्हॉल्व्ह आहे, म्हणजे तिथंच ग्रेटर पोलरायझेशन येणार आहे कुणापेक्षा, कारण Na पेक्षा. कारण काय Na मध्ये D10 हे इन्व्हॉल्व्ह नाही आहे, म्हणजेच शिल्डिंग इफेक्ट हा मोर आहे ऍज कम्पेअर टू D10. आणि म्हणून NaCl मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर हे कमी आहे कुणापेक्षा, CuCl पेक्षा कमी आहे. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट सांगितला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम असेल तर हायर द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल तर लक्षात ठेवा पर्टिक्युलरली लेसर द एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन येईल. आणि ज्या वेळेला मीडियम जर पोलर मीडियम असेल म्हणजे वॉटर लाईक मीडियम असेल, जर पोलर मीडियम असेल तर आयन्स सेपरेटेड होतात आणि आयन्स जर सेपरेट झाले तर पोलरायझेशन म्हणजे नो पोलरायझेशन टेक्स प्लेस. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मीडियम हे कधीही पोलर असण्यापेक्षा नॉन पोलर मीडियम असेल तर एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन हे कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड डेव्हलप होतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आयोनिक बॉन्ड मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर डेव्हलप होण्याकरता हे म्हणजेच एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन होण्याकरता साइज ऑफ आयन्स, चार्ज ऑन आयन्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. हे
महत्वाचं आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता हा तुम्हाला सगळा पार्ट कळाला असेलच. तर ह्या सगळ्या पार्ट मध्ये जर बघितला तर इथं आपल्याला कोव्हॅलेंट कॅरेक्टर, ओके, लक्षात घ्या, कोव्हॅलेंट कॅरेक्टर हा आपण बघितलेला आहे इन आयोनिक बॉन्ड. आता त्याच्या अगोदर आपण बघितलेलं होतं बघा की पोलर म्हणजे डायपोल मोमेंट ज्या वेळेला ही कन्सेप्ट आपण बघितली त्यामध्ये आपण काय बघितलं तर कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आयोनिक कॅरेक्टर बघितलं. हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज बघितलं. हे लक्षात ठेवा. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पार्शल निगेटिव्ह डेल्टा चार्ज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स वरती होईल रादर दॅन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह वरती, म्हणजे तिथं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर येईल. म्हणजेच एक्सटेंट ऑफ अ पर्टिक्युलरली पोलरायझेशन हे बघायला मिळेल कुणामध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर मध्ये. मग जर तुमचा पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड असेल तर तिथं तुम्हाला आयोनिक कॅरेक्टर बघायला मिळेल आणि तिथं तुम्ही डायपोल मोमेंट बघाल. आणि ज्या वेळेला तुम्ही आयोनिक बॉन्ड मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर म्हणजे डिस्टॉर्शन ऑफ अनायन्स हे टेक्स प्लेस होतं त्यावेळेला तुम्हाला साईज, पर्टिक्युलरली चार्ज, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे महत्वाचा फॅक्टर येतो. हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट फॅक्टर होय. मग हे दोन कॅरेक्टर डायपोल मोमेंट आणि फजन्स रूल हा पर्टिक्युलरली आपल्याला इम्पॉर्टंट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके, हे दोन्हीही फॅक्टर्स पुन्हा पुन्हा रीड करा. समजले नसतील तर तुम्ही मला विचारा. लक्षात घ्या, हा पर्टिक्युलरली नेचर ऑफ अ केमिकल बॉन्ड मधला हे कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड आणि आयोनिक कॅरेक्टर इन कोव्हॅलेंट बॉन्ड हे दोन्हीही टर्मिनॉलॉजीज, दोन्हीही कन्सेप्ट महत्वाच्या आहेत ॲज कम्पेअर टू ऑक्टेट. हे लक्षात घ्या. समजलं. मग आपण आता हे सगळे आपण बॉन्ड एन्थाल्पी, डायपोल मोमेंट, तसंच आपण बघितलं पर्टिक्युलरली फजन्स रूल हा बघितल्यानंतर व्हीबीटी नावाचा एक पार्ट येतो ज्याला आपण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी म्हणतो. मग व्हॅलेन्स बॉन्ड थेरी ही का डेव्हलप झाली राजानो? कारण तुम्हाला माहिती आहे ऑक्टेट रूल हा जर तुम्ही बघितला तर ऑक्टेट रूल काय सांगतो तर त्याला 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. कसं? बाय डोनेशन, बाय ऍक्सेप्टन्स और बाय शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ह्याच्यामुळं आपल्याला ऑक्टेट रूल हा पण बघितला. परंतु काय काय कंपाऊंड आहेत लाईक AlCl3, BF3 किंवा PCl5, PCl6, SF6 ह्याच्यामध्ये इनकम्प्लीट और एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड्स आहेत. बट दे आर स्टेबल. त्याची स्टॅबिलिटी ही आपल्याला ऑक्टेट रूलनं सांगितलेलं नाही आहे. परंतु नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्स हा सुद्धा ऑक्टेट रूलनं सांगितलेला नाही आहे. ओके, एनर्जी इन्व्हॉल्व हे सुद्धा ऑक्टेट रूलनं एक्सप्लेन केलेलं नाही आहे. मग हे AlCl3, BF3, PCl5 मग हे पर्टिक्युलरली जे आपल्याला कंपाऊंड्स आहेत हे ह्यांची स्टॅबिलिटी ऑक्टेट रूल प्रमाणे जर आपण एक्सप्लेन करत नसेल, त्याच्यातला इंटरॅक्टिंग फोर्स जर आपण एक्सप्लेन करत नसेल तर लक्षात घ्या ही थेरी इव्हॉल्व झाली आणि मग ऑक्टेट रूलचं पर्टिक्युलरली व्हॅलेन्स बॉन्ड थेरी ही आपल्याला थेरी पर्टिक्युलरली मांडली गेली आणि ती व्हॅलेन्स बॉन्ड थेरी ही VBT असं नाव त्याला येतं, ज्याला आपण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी म्हणतो. ती हिटलर आणि लंडन, ह्या लंडन म्हणजे हे सायंटिस्टचं नाव आहे बरं का, गावाचं नाव नाही आहे. हिटलर आणि लंडन त्यांनी ही थेरी एक्सप्लेन केली आणि लॅटर त्याचं एक्सटेन्शन, ह्या थेरीचं एक्सटेन्शन केलं पाउलिंग आणि स्लॅटरनं. म्हणजे जे एक्सप्लेनेशन कॅरेक्टर आहे ते पाउलिंग आणि स्लॅटरनं एक्सप्लेन केलं आणि ती थेरी प्रपोज केली ती हिटलर आणि लंडननी प्रपोज केली आणि पाउलिंग आणि स्लॅटरने ती पर्टिक्युलरली त्याला डायरेक्शन दिलं आणि ती व्हेरी वेल एक्सप्लेन केली. आता ह्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स येतात व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये तर पहिला पार्ट असा येतो किंवा पहिला येतो की ह्याच्यामध्ये द कोव्हॅलेंट बॉन्ड which is formed between two atoms. Okay, the covalent bond which is formed between two atoms, that between two atoms when half filled atomic orbitals किंवा half filled atomic orbitals they are going to get overlap
ओके, देन अँड देन कोव्हॅलेंट बॉन्ड इज गोइंग टू फॉर्म. म्हणजेच हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ ॲटम हे ओव्हरलॅप्ड म्हणजेच हा एक आणि हा एक असा हाफ फिल्ड ओव्हरलॅप होईल, त्यावेळेलाच कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होईल. दॅट इज नंबर 1. नंबर 2 सांगितलं काय, ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स ओके शुड कंटेन्स अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच हे जे ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स आहेत, ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल कंटेन्स अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, पेअर्ड नको आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. आणि हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कसे पाहिजेत, इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन म्हणजेच अपोजिट स्पिन, अपोजिट डायरेक्शन म्हटल्यानंतर अपोजिट स्पिन मध्ये पाहिजे. म्हणजे एक जर क्लॉकवाईज फिरत असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज पाहिजे. म्हणजेच हे ओव्हरलॅपिंग झाले ना, हा एक आणि हा एक असं लक्षात ठेवा. म्हणजेच हे दोन ऑर्बिटल ॲटॉमिक ऑर्बिटल यांचा जो इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे पाहिजेत, अपोजिट स्पिन पाहिजेत, अपोजिट डायरेक्शन्स मध्ये असले पाहिजेत. जे हे बॉन्डिंग ऑर्बिटल्स जे आहेत, बॉन्डिंग ऑर्बिटल्स ओके, हे बॉन्डिंग ऑर्बिटल्स बीओ म्हणजे बॉन्डिंग ऑर्बिटल्स शुड हॅव अ इक्वल और नियरली इक्वल एनर्जी. म्हणजेच हे बॉन्डिंग ऑर्बिटल्स शुड हॅव अ इक्वल और नियरली इक्वल, म्हणजे बॉन्डिंग ऑर्बिटल्स possesses a equal or nearly equal energy, that is comparable energy असली पाहिजे. comparable energy ही ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे ओव्हरलॅप होणार आहेत त्यांच्यामध्ये ही कंपेरेबल एनर्जी असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि मग द कोव्हॅलेंट बॉन्ड विच इज फॉर्म बाय पर्टिक्युलरली, आता लक्षात घ्या, पहिल्यांदा काय सांगितलं, हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स पाहिजे आहेत, त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स कंटेन्स अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग ऑर्बिटल्स जे आहेत त्यांची एनर्जी इक्वल और नियरली इक्वल असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता ज्यावेळेला ओव्हरलॅपिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स हे जे होतात, ज्यावेळेला अपोजिट स्पिन्सचे ओव्हरलॅपिंग होतात, अपोजिट स्पिनचे, दे आर गोइंग टू बी अ पर्टिक्युलरली पेअर्ड होणार आहेत. म्हणजेच आफ्टर ओव्हरलॅपिंग दीज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स गेट्स अ पेअर्ड इलेक्ट्रॉन्स होणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि दॅट्स वाय देअर स्पिन इज गोइंग टू बी अ नलिफाईड. म्हणजेच हे अपोजिट स्पिनचे ओव्हरलॅपिंग झाले की ह्यांचा स्पिन हा नलिफाय होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड विच इज गोइंग टू फॉर्म इज इक्वल टू द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ व्हॅलेन्स शेल. म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ व्हॅलेन्स शेल, ऑन दॅट part, on that account you are going to see the number of atomic orbitals. म्हणजे atomic orbitals or a covalent bond is going to form or they are going to be depends on the number of unpaired electrons present in a valence shell. त्याच्यावरती आपल्याला पर्टिक्युलरली कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होणार आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच चौथा पार्ट येतो, number of unpaired electrons gives number of covalent bond. हे लक्षात ठेवा. जेवढे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन अ व्हॅलेन्स शेल मध्ये जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तेवढे तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्ड मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येईल. आणि म्हणून लक्षात घ्या, स्ट्रेंथ ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड, स्ट्रेंथ ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड जी आहे ही डिपेंड्स ऑन द मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग. जेवढं मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग होईल तेवढी स्ट्रेंथ ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड ही मॅक्झिमम होईल. आता ही ज्या वेळेला ड्युरिंग अ प्रोसेस ऑफ ओव्हरलॅपिंग होईल त्यावेळेला लक्षात घ्या, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा
पर्टिक्युलरली इन्क्रीज होतो रादर दॅन अ फोर्स ऑफ अ रिपल्शन. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन डेन्सिटी बिटवीन टू न्यूक्लिया, म्हणजेच हा जर घेतला 1 आणि हा 2, ह्या दोघांची इलेक्ट्रॉन डेन्सिटी बिटवीन टू न्यूक्लिया ज्यावेळेला ओव्हरलॅपिंग होईल ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होईल. आणि ती इन्क्रीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी झाली तर त्यावेळेला लक्षात ठेवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इन्क्रीज होतो आणि फोर्स ऑफ रिपल्शन हा डिक्रीज होतो. अँड देन ओनली द ओव्हरलॅपिंग ऑफ atomic orbitals takes place and then covalent bond is formed. आता during the formation of a covalent bond, when atomic orbitals gets overlap, so that atomic orbitals overlapping is directional. हे लक्षात ठेवा, एका डायरेक्शन मध्ये दोघे जण एकमेकाकडे आले पाहिजेत, ते एका डायरेक्शन मध्ये असेल तरच ओव्हरलॅपिंग होईल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला हे व्हीबीटीचे सर्टन आपल्याला महत्वाचे पॉइंट्स आहेत, हे लक्षात घ्या. तर पहिला पॉइंट काय आहे, तर कोव्हॅलंट बॉन्ड विच इज गोइंग टू बी फॉर्म बिटवीन टू ॲटम्स, they should contains half filled atomic orbitals. They are going to overlap and then only they are going to form a particularly covalent bond. Second, the particularly overlapping orbitals, that is a half filled overlapping orbital should contains unpaired electrons with opposite spin. Opposite spin मध्ये ते अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स त्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये असले पाहिजेत. त्या बॉन्डिंग ऑर्बिटल्स म्हणजे हे जे बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहे त्यांची एनर्जी नियरली इक्वल म्हणजेच कंपॅरेबल एनर्जी असली पाहिजे. आता दिस ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, ओके, विथ अपोजिट स्पिन, व्हेन दे आर गेट्स ओव्हरलॅप्ड, दॅट अपोजिट स्पिन इज गेट्स नलिफाईड बिकॉज दिस अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स गेट्स पेअर्ड. The unpaired electrons gets paired होतात when covalent bond is formed, means atomic orbitals gets overlapped. After overlapping, covalent bond is formed and unpaired electrons is converted into the paired electrons and hence spin is going to be gets nullified. हे लक्षात ठेवा. So number of a covalent bond which is going to be formed depends upon the number of unpaired electrons in a valence shell gives a number of a covalent bond. हे लक्षात ठेवा. म्हणून ॲल्युमिनियम मध्ये 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे ते 3 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतात. बोरॉन सुद्धा 3 कोव्हॅलेंट बॉन्ड, कारण का 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून आपल्याला लक्षात घ्या BF3 AlCl3 अशासारखे 3 बॉन्ड तयार होतात आणि ते व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीनं तुम्हाला ते मॉलिक्युल्स एक्सप्लेन करता येतात, त्याची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करता येते, हे लक्षात घ्या. आणि मग स्ट्रेंथ ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड डिपेंड्स अपॉन मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. जेवढं मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स इज गोइंग टू टेक्स प्लेस, दॅट मच स्ट्रेंथ, दॅट मच बॉन्ड स्ट्रेंथ, म्हणजे हायर द स्ट्रेंथ ही डेव्हलप होणार आहे, हे लक्षात ठेवा. हायेस्ट द और मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग और हायर द ओव्हरलॅपिंग देन स्ट्रॉंगर इज द बॉन्ड, हे लक्षात ठेवा. आता ड्युरिंग द प्रोसेस ऑफ दिस ओव्हरलॅपिंग, इलेक्ट्रॉन डेन्सिटी बिटवीन द टू न्यूक्लिया ऑफ 2 atoms, okay, electron density between 2 nuclei of 2 atomic orbitals, it is going to be increased. So there is 2 forces are going to be act, force of repulsion and force of attraction. But when there is a force of attraction, then and then only overlapping takes place, but force of repulsion मग overlapping होत नाही. So here force of repulsion is more or increased than force of attraction is increased than force of repulsion, then and then only covalent bond is formed. The covalent bond जो फॉर्म होतो by overlapping of atomic orbital हे डायरेक्शनल आहे, हे लक्षात ठेवा. आणि therefore due to this direction the geometry of the molecule can be explained by the VBT, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं इंटरॅक्टिंग फोर्स आपल्याला एक्सप्लेन करता येतो, एनर्जी चेंज हे सुद्धा आपल्याला एक्सप्लेन करता येतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो विथ व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी
आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण जर बघितलं तर हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो हे लक्षात ठेवा. हाफ फिल्ड ऑर्बिटल्स असले पाहिजेत त्याच्यामध्ये. ओव्हरलॅपिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स, त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत विथ अपोजिट स्पिन. ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स जे आहेत ते ज्यावेळेला ओव्हरलॅप झाले की त्यांच्या अपोजिट स्पिनमुळं तो स्पिन न्यूट्रलाइज होतो. ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स ह्यांच्यामध्ये नियरली इक्वल एनर्जी असली पाहिजे. ड्युरिंग ओव्हरलॅपिंग इलेक्ट्रॉन डेन्सिटी बिटवीन टू न्यूक्लियाय इन्क्रीज होते, म्हणजेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज झाला, दॅन फोर्स ऑफ रिपल्शन, देन ओव्हरलॅपिंग इज गोइंग टू टेक्स प्लेस. हा बॉन्ड जो फॉर्म होतो हा इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन द टू सिस्टीम्स, म्हणजे बिटवीन टू ॲटॉमिक ऑर्बिटल्सच्या इक्विलिब्रियम डिस्टन्स पासून तो बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि त्याला आपल्याला मॅक्झिमम स्टॅबिलिटी अँड मिनिमम पोटेन्शियल एनर्जी ही इन्व्हॉल्व्ह होते. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी आणि मॅक्झिमम स्टॅबिलिटी हे कॅरेक्टर येतं. स्ट्रेंथ ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड हा डिपेंड्स आहे. स्ट्रेंथ ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड डिपेंड्स ऑन पर्टिक्युलरली हायर द ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. हे लक्षात ठेवा. म्हणजे जेवढं तुम्ही ओव्हरलॅपिंग जास्त असेल, मॅक्झिमम असेल, तेवढीच तुमची एनर्जी ही काय होणार आहे, ती एनर्जी रिलीज होणार आहे आणि स्ट्रॉंगर बॉन्ड होणार आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी रिलीज होऊन स्ट्रॉंगर बॉन्ड तयार होईल. आणि नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स which is going to be formed depends upon a number of unpaired electrons present in a valence shell. त्याच्यावरती नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड हे फॉर्मेशन होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि पर्टिक्युलरली दिस कोव्हॅलेंट बॉन्ड पर्टिक्युलरली देअर ओव्हरलॅपिंग, म्हणजे दे आर गोइंग टू फॉर्म ड्यू टू द ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. That overlapping is due to the directional, म्हणजेच atomic orbitals they have a directional character. If suppose they are having a direction, that's why they are going to get overlap. जर डायरेक्शन नसेल तर ते ओव्हरलॅप होणार नाही आणि हेन्स आपल्याला जे डायरेक्शनल कॅरेक्टर असल्यामुळं आपल्याला जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल ही आपल्याला एक्सप्लेन करता येते, एवढं लक्षात ठेवा. तर इथं आपल्याला व्हीबीटी चे पॉस्च्युलेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत, म्हणजेच व्हीबीटीचे आपण रूल्स बघितलेले आहेत, त्यालाच आपण पॉस्च्युलेट म्हणतात. हाऊ व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीमध्ये ओव्हरलॅपिंग होतं, त्याच्याकरता रिक्वायरमेंट काय आहे हे आपण बघितलं. त्याचं फर्दर एक्सप्लेनेशन आपण पुढच्या पर्टिक्युलरली कॅरेक्टर्समध्ये आपण बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर इथंच आपण आज थांबूया. थँक्यू व्हेरी मच.